बाबाने दिलीस ती तर 200 180 फिक्स होतं. बाबा दिली असती ना आपण गावच क्रॉस केलंस ना. जय शिवराय मित्रांनो. तर आपला अचानक प्लॅन झालेला आहे गुजरातला जायचा. तर आता वाजलेत किती 4. तर आता आपण निघणार आहोत गुजरातला जायला ना. आपण इको घेऊन जाणार आहोत. आस्ते आस्ते एकदम स्लो. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. तर आपण किती कंप्लीट 4ला निघले आहोत. तर आता मावशीला घ्यायला जाणार आहोत पेटालीला. जाम मजा येणार आहे आपल्याला या ट्रिपला. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. तर आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर आता डायरेक्ट मजा ये. कसं सामान रिकामा झालं का आता इथं कसं झोपायला चान्स भेटेल ना मस्त आरामशी. नाही तर माझी इथं गॅस बी घेतलेली आहे चहा ठेवायला खास. चलो एक तास व्हायला आला अजून या ट्रॅफिक मध्येच भटकता हो. इकडं म्हणजे ठाणार माहिती आहे ना ट्रॅफिक मध्ये गाजलेली असत. कुठं नाही सरळच आहे गे म्हणून सीधा आहे रे सीधा. तर भरपूर ट्रॅफिक आहे. तर आता किती 5 वाजायला आले. 1 तास व्हायला आला. अजून ठाण्याला जाऊ काहीतरी वसई विरार पर्यंत ट्रॅफिक आहे. बघू आता जाऊ असते 5:30 वाजायला आलं. अजून आपण वसईला न पोचलो कारण इकडं लय डेंजर ट्रॅफिक आहे बघ. कंटाळा आला. 1.5 तास व्हायला आला. 50 किलोमीटर कापले आपण. आता CNG एक तास. जेवढं आपण मंदिर ना बघू तेवढं आपल्याला CNG बघायला लागणार आहे. बघू जरा हायवे लागला ना पेट्रोल चालू गाडी रपारप रॉकेट गती 160च्या स्पीडला डायरेक्ट मंदिरला. 6 वाजलेत मित्रांनो. तर आता आपण या हायवेवर लागलेलो. तरी जास्त नुसतं हलतं डोका दुखतं. आता मी कुठं आहो मला बी ना माहिती. पण तिथं ना थोडा रिमझिम पाऊस पडतोय. बरे 1-2 फोटो काढू दे. फोटो काढायला लागतात. आले होते जाणं झालं गाडी. अजून आपण एकवेळी एवढंच आलो. फर्स्ट ब्रेक घेतला आपण. किती वाजले किती 10. तर 10 वाजलेले. तर 10ला पण 20 मिनिटं. तर मावशी आता तयारी करते कारण तिला फोटो वारत आहे ना. खतर आले जाम ना. एवढा बेकार ऊन लागते ना. लय डेंजर ऊन लागतं लय. कुठला ब्रिज आहे रे हो. कारवाड्याला ब्रिज घेऊ. समृद्धी महामार्ग भाई. इथं बाईक अलाउड पाहिजे. एवढी मजा रेमटोला पाय ना. 180 टच करील सहज मी बाईक. तर मित्रांनो आपण आहोत समृद्धी मार्गावर. एक्सप्रेस वे काहीतरी 900 किलोमीटर. इथनं दिल्ली आता मला दिसत बी नाही याच्यात काही आहे कारण एवढा कारण आपली गाडी ना हवा कंटिन्यू जास्त होत जातं. 60 असं 55 जात हवा. तर आपला बादशाह मागं त्यांचं टायर पण आहे. आपल्याला त्यांचं नाव हो का आपल्या मुंबई साईडचं
कुठं आणीत न घे. अरे तो पट्टा दाखव. आता 75 माझं आहे ना. मी 68 मध्ये 67 पर्यंत आलेलो. आता 65 पण आलेलो. मेंटेन ठेवेल बॉडी. जर इको 100 दिसू जातं बाबाने दिलीस तिथं 200 180 फिक्स होता. बाबा दिली असती ना आपण गावच क्रॉस केलं असता. महामार्ग. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता अहमदाबादला. इथनं म्हणजे अहमदाबादच्या इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. इथं टोल लागतं. सरळ टोल आहे. लय डेंजर ऊन लागतं. बहुत खतरनाक. तर आम्ही तार बोलो खायला थांबले आहो. कारण ऊन खूप जाम लागतं. तुम्ही मम्मीची माझ्याजवळ बाबा अरे हिंदी बोल हिंदी. बाबागड. तर आता वाजलेत किती 7 आणि आपण 752 किलोमीटर आले आहो. अजून किती किलोमीटर बाकी आहे? 90 किलोमीटर बाकी आहे ना. इकडं ट्रॅफिक बघा. तुम्हाला जर यायचं असेल ना तर सुरतची या डायरेक्ट होडीन टाकून. तिथला काहीतरी टाईम असतं 8, 9, 4. पण इच्छा ना किंवा खराब रस्ता आहे बघा. हो का 7:30 वाजलेत आणि एवढी डेंजर ट्रॅफिक आहे भाई. तुम्हाला सांगता ना तुम्हाला यायचं असेल ना तर डायरेक्ट होडींची टाका सुरतची इथून. टेन्शन नाही. ट्रॅफिक कंटाळा आला. आता CNG टाकता भाई. आता ही 750 किलोमीटर झाला. आपला यो CNGचा कितवा या आहे माहिती आहे का? 3रा. हे 3री वेळ असेल नाही ना. 5वी वेळ आहे CNGची. अर्धी म्हणजे अर्धी फुल करीत जायला. तर मित्रांनो आपण 850 किलोमीटर आलो. तर हे बघा आता गिरनारच्या पायऱ्या दिसतात. तर बघू आता आपण चालल्या बाजून अजून 15-20 किलोमीटर बाकी आहे. तर मित्रांनो मंदिर लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या गिरनारचा एक बोर्ड सुद्धा ना दिसणार. 850 किलोमीटर मंदिर. ह्यो आता नाव दिला गिरनारचं. हा हॉटेल आहे. भारी आहे. पण AC वाल्या रूम सगळ्या बुक आहेत भाई. आणि आपली गाडी इथे पार्किंगला लावलेली आहे ना हॉटेलच्या समोर. तर आता आपण जेवायला जाणार आहोत. टोटल आपली किलोमीटर झाली किती 843 किलोमीटर. तर म्हणजे रोजची कामात आली म्हणून टाईम झाला ना. आता आपण जाणार आहोत जेवायला. कारण आम्ही जेवायला बांधवायला पण आणलेला. पण आता काही इच्छा नाही जेवायला बनवायची. कारण भूक लागली जाम ना वापस. दुसरी गोष्ट म्हणजे एक बॅड न्यूज आहे. 3 दिवसापासून रोपवे बंद आहेत. 10,000 पायऱ्या चरा द्या कशा. आम्ही करू शकता. मावशी मम्मीचा प्रॉब्लेम आहे. बघू उद्या काय होतं ते. तर मित्रांनो इथून स्टार्ट होतं आपली 10,000 पायऱ्या. आणि 3 दिवस झालं रोपवे बंद आहे हवेमुळे. कारण भरपूर हवा असल्यामुळे 3 दिवस रोपवे बंद ठेवले. तर इथून आता बघू उद्या कसा काय प्लॅन होतं. नाहीतर मला वाटतं वापस यायला लागेल गिरनारसाठी.